शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सामूहिक श्री ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 7व्या माळे दिवशी सामूहिक श्री ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। या साधनेत 1400 महिला भक्त सहभागी झाल्या होत्या। सध्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान मांडला आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं खूप नुकसान झालं आहे। पशुधनाची खूप मोठी हानी झाली आहे। पूरग्रस्तांना आणि बळीराजाला आधार देण्यासाठी श्री चौडेश्वरी देवी चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। हे जगज्जननी भगवती, नदीच्या रौद्र रूपाला शांत कर, वरुण राजाला थांबव आणि माझ्या बळीराजाला पुनर्गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्ती दे, बळ दे आणि आधार दे अशी प्रार्थना करण्यात आली। स्थलशोभितायै नमः। षष्टिकोटि योगिनी गणसेवितायै नमः। ओम मनोविद्यायै नमः। श्री चौडेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीनं पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकानं 1 डझन वह्या संस्थेकडे जमा कराव्यात असं आवाहन भक्तांना करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळाला। आतापर्यंत 50 डझन वह्या भक्तांनी जमा केल्या। 100 डझन वह्या 2 दिवसात आणखी जमा होतील। यानंतर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना त्या देण्यात येणार आहेत। ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधनेचं पौरोहित्य वेदमूर्ती श्री मल्लीनाथ माळगी स्वामी यांनी केलं। श्री चौडेश्वरी देवीची आरती सौ आणि श्री अशोक कणगी, सौ आणि श्री सतीश जिंकलगी, सौ आणि श्री ओंकार जवळे, आस्था रोटी बँकेचे प्रमुख विजय छंचुरे यांच्या हस्ते करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौडेश्वरी देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्री चौडेश्वरी महिला मंडळाच्या भगिनींनी परिश्रम घेतले।